नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 12 शब्दकोश स्थूल वाचन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द आकार विल्हे प्रमाणे लावा। तर बघा उत्तर आहे अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समीरा, समीर। प्रश्न दुसरा, तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? उदाहरण सांगा। उत्तर, समजा आपल्या पाठातील समर्पक या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे। समर्पक या शब्दाची सुरुवात स या अक्षराने होते। अक्षरमालेनुसार श या अक्षरानंतर स हे अक्षर येते। स अक्षर असलेल्या शब्दांच्या संग्रहात सम अशी अक्षरे असलेली शब्द शोधले तर समर्थनीय या शब्दानंतर समर्पक हा शब्द आपल्याला सापडतो। या शब्दाचे योग्य असावे तसे आणि जुळते असे अर्थ आपल्याला समजतात। प्रश्न तिसरा, शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा। उत्तर, आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नसेल अथवा अचूक अर्थ जाणून घ्यायचा असेल तर शब्दकोश उपयोगी पडतो। शब्दकोशाद्वारे एकाच शब्दाचे अनेक अर्थ अथवा समान दिसणाऱ्या शब्दांचे भिन्न अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे शोधता येतील। एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधण्यासाठी शब्दकोशाचा उपयोग होतो। प्रश्न चौथा, शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा। शब्दकोशाचा उपयोग आणि शब्दकोश पाहण्याचे यांचा आपल्याला परिच्छेद तयार करायचा आहे। तर बघा, शब्दकोश म्हणजे विविध रंग व त्यांचा अर्थ त्यांच्या संग्रहाची आकारविल्हानुसार केलेली रचना होय। शब्दकोशाचा उपयोग आपल्याला शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी होतो। समानार्थी प्रतिशब्द शोधण्यासाठी आपण शब्दकोश उपयोगात आणू शकतो। प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो। काही वेळा एकापेक्षा जास्त आपल्याला शब्दकोशाद्वारे शोधता येतात। शब्दकोशामुळे आपण शब्दाचा अचूक अर्थ शोधू शकतो। एखाद्या शब्दाचा इतिहास, उच्चार अथवा संदर्भानुसार बदलणारे अर्थ हे सारे शब्दकोशामुळे सोपे होते। शब्दकोश हाताळता येण्यासाठी आपल्याला शब्दकोश ही संकल्पना लक्षात येणे आवश्यक आहे। त्यानंतर आपोआपच कोशाचे महत्त्व आपल्या लक्षात येते व आपल्या भाषिक समृद्धीची वाटचाल योग्य दिशेने होते। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।